नमस्कार. आबालवृद्ध वाचक हो नमस्कार. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी अजून एका छान पुस्तकाची माहिती घेऊन आलेलो आहे. तर पुस्तकाचं नाव आहे दुर्दम्य. लेखक आहेत मेजर जनरल शशिकांत पित्रे. प्रकाशक राजहंस प्रकाशन आणि या पुस्तकाची पहिली आवृत्ती 15 ऑगस्ट 2023 साली प्रकाशित झाली. तर हे पुस्तक कशावर आहे? या पुस्तकात काय आहे? तर पुस्तकाकडे वळण्याच्या अगोदर आपण थोडी पार्श्वभूमी समजावून घेऊया. तर गेल्या 77 वर्षामध्ये भारताच्या विविध क्षेत्रातील वाटचालीचा आढावा घेतला किंवा इतिहास बघितला तर राजकीय आघाडीवर किंवा औद्योगिक विश्वात, क्रीडा क्षेत्रात, विशेषतः क्रिकेटमध्ये किंवा सिनेसृष्टीमध्ये अनेक तारे चमकले. संबंधित क्षेत्रात त्यांचं नाव नेहमीच प्रकाशझोतात राहिलं. त्यांचा जनमानसावर मोठा प्रभाव राहिला. विशेषतः सिने क्षेत्रातील आणि क्रीडा क्षेत्रातील विशेषतः क्रिकेटमधील नट आणि खेळाडू हे तरुण तरुणीचे दैवत ठरतात. मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या देशाच्या अत्यावश्यक आणि महत्वाचा भाग नेहमीच दुर्लक्षित राहिला. तो भाग म्हणजे आपलं सैन्य. आपलं सैन्य आणि पाकिस्तानचं पण ब्रिटिश परंपरेतून तयार झालेलं आहे. तरी सुद्धा स्वातंत्र्योत्तर काळात देशाचे सत्व, स्वाभिमान जपण्यात सैन्यानं कुठेही कसूर केली नाही. तसेच व्यावसायिकतेत तर आपले सैन्य कुठेही कमी पडलेले नाही. कोरियन युद्धातील शांतीसेना म्हणून आपल्या सैन्याने वर्णनातीत कामगिरी बजावली आहे. साऱ्या जगानं आपल्या सैन्याचं तेव्हा कौतुक केलेलं आहे. किंबहुना युएनच्या कुठल्याही मोहिमेमध्ये, शांती मोहिमेमध्ये आपल्या सैन्याने हिरिरीनं भाग घेतलेला आहे आणि आपला ठसा तिथे उमटवलेला आहे. गेल्या 77 वर्षात पाकिस्तान बरोबर आपली 4 युद्ध झाली आणि चीन बरोबर 1 युद्ध झालं. अशी 5 युद्ध आपल्या सैन्याने लढली. 1962 चीनचं युद्ध वगळता बाकी सर्व युद्धात आपल्या सैन्याने जय मिळवला. 1962 मधील पराजय हा अयोग्य राजकीय आणि तत्कालीन सैनिकी नेतृत्वाचा एकत्रित परिणाम होता. तेव्हाचं सैनिकी नेतृत्व जे होतं ते पण अयोग्यच होतं. आपल्या सैन्यातील तिन्ही दळे आपल्या देशाची शान आहेत. पण ही व्यावसायिकता, हा लौकिक, ही कार्यकुशलता ही काही उगाचच मिळालेली नाही. यामागे वेळोवेळी तिन्ही दलांना मिळालेल्या समर्थ नेतृत्वाचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. तर ह्या पुस्तकाद्वारे मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी आपल्याला एकूण 6 व्यक्तिरेखांची ओळख करून दिलेली आहे. तर शशिकांत पित्रेंनी ही जी ओळख करून दिलेली आहे या 6 व्यक्तिरेखांची, तर आपण थोडक्यामध्ये प्रत्येक व्यक्तिरेखेचा आढावा घेणार आहोत. आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की शशिकांत पित्रेंनी थोडक्यात परंतु अतिशय महत्वाचे प्रसंग इथे मांडलेले आहेत त्या व्यक्ती संदर्भात, आणि त्याच्यामुळे त्या व्यक्तीचं मोठेपण आपल्यावर पुरेपूर ठसतं आणि त्यांच्या नेतृत्व गुणाची आपल्याला ओळख होते. तर आता आपण या पुस्तकात ज्या व्यक्तिरेखा शशिकांत पित्रेंनी आपल्या समोर ठेवलेल्या आहेत त्यांच्याकडे वळूया. पुस्तकातलं पहिलं प्रकरण जे आहे ते लेफ्टनंट जनरल SP थोरात यांच्यावर आहे. 1962च्या युद्धात काही आघाड्यांवर झालेला पराभव बघून तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी निवृत्त लेफ्टनंट जनरल थोरात यांना भेटायला बोलवलं. प्रकरणाची सुरुवात या प्रसंगाने होते. भेटीनंतर लक्षात येतं की 1959
मध्येच थोरातांनी संभाव्य चीनी आक्रमणाचा धोका लक्षात घेऊन एक अहवाल बनवला होता, ज्यात चीनने आक्रमण केल्यास त्याला कसे प्रत्युत्तर द्यायचे याची सर्व रणनीती विशद केलेली होती. आणि तत्कालीन सरसेनापती थिमय्या यांनी पण या अहवालाला मान्यता दिलेली होती. परंतु तत्कालीन संरक्षण मंत्री कृष्णा मेनन यांनी हा अहवाल हसण्यावारी नेला आणि तो नेहरूंपर्यंत कधीच पोहोचू दिला नाही. थोरातांनी आपल्याकडली प्रत नेहरूंना वाचायला दिली. तो अहवाल वाचल्यावर नेहरूंनी विचारलं की हा अहवाल मला वेळेत का दाखवण्यात आला नाही. यावर शांतपणे थोरातांनी सांगितलं की ते आपण कृष्णा मेननना विचारावे. कृष्णा मेनन नेहरूंच्या मर्जीतील मंत्री होते. ते अतिशय बुद्धिमान आहेत असा त्यांचा लौकिक होता. थोरातांच्या वरील टिप्पणीनंतर नेहरू भडकले आणि म्हणाले, सर्वजण मेननच्या मागे का लागले आहात? त्यांच्या बुद्धिमत्तेबद्दल तुम्हाला जाणीव आहे का? यावर शांतपणे पण अतिशय स्पष्ट शब्दात थोरात म्हणाले की आपण म्हणता ते खरं असेल, पण नेफा प्रकरणात त्या बुद्धिमत्तेचा तसूभरही प्रत्यय आला नाही. थोरातांना वाटलं की नेहरू आता भडकतील, पण नेहरूंनी अहवाल वाचल्यावर थोरातांकडून चीन विषयक पुढील धोरण आखणीसाठी निरपेक्ष सल्ला मिळेल हे नेहरूंच्या लक्षात आलं. आणि याची परिणिती थोरातांची संरक्षण विषयक सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली. हा प्रसंग मी एवढा विस्ताराने का सांगितला, तर या प्रसंगावरूनच थोरातांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आपल्या समोर येतात. परखडपणा, शौर्य हे दोन गुण, तसंच दूरदर्शित्व, की भविष्यातलं बघायची जी क्षमता असते ती थोरातांकडे होती एक सैन्य अधिकारी म्हणून. तर यानंतर लेखकांनी थोरातांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय होती ही थोडक्यात सांगितलेली आहे. नंतर थोरातांना सैन्यात जायची संधी कशी मिळाली हे आपल्याला कळतं. तर 1921 पर्यंत भारतीय तरुण ब्रिटिश सैन्यामध्ये सैन्य अधिकारी म्हणून जाऊ शकत नव्हते. म्हणजे जरी पहिल्या महायुद्धात भारतीय सैन्याने भाग घेतलेला असला, भारतीय लोकांनी भाग घेतलेला असला, तरी सैन्य अधिकारी म्हणून त्यांना तिथे पदोन्नती मिळत नव्हती. मात्र एकूण बदलते वारे लक्षात घेता आणि भारतीय सैन्याचा पहिल्या महायुद्धातला पराक्रम बघितल्यानंतर ब्रिटिश राजवटीने ठरवलं की भारतीय तरुणांना पण सैन्यामध्ये प्रवेश दिला पाहिजे. आणि त्याचीच परिणती म्हणून 1921 साली भारतीय तरुणांसाठी ब्रिटिश इंडियन आर्मी मध्ये ब्रिटिश सरकारने काही जागा बनवल्या. त्याचाच परिपाक म्हणून 1922 आणि 1923 मध्ये 3 तरुणांची निवड करण्यात आली. त्यामध्ये थोरातांना संधी मिळाली. याच संदर्भात तेव्हाची सैन्याधिकाऱ्यांसाठीची निवड प्रक्रिया कशी होती हे पण आपल्याला कळतं. या निवड प्रक्रियेतील टप्पा म्हणजे भारतीय सरसेनापती फील्ड मार्शल सर विल्यम बर्डवूड यांच्या बरोबरची मुलाखत. या मुलाखतीत काय घडले हे वाचण्यासारखे. या मुलाखती संदर्भात इथे आपल्याला अजून एक उल्लेख वाचायला मिळतो, तो म्हणजे 1842 साली पन्हाळा परिसरात इंग्रजांविरुद्ध एक बंड झालं होतं. माझ्या अंदाजे या बंडाबद्दल आपल्याला विशेष काही माहिती नाहीये किंवा आपल्याकडे काही त्याची विशेष माहिती नाहीये. निदान माझ्या तरी वाचनात त्या संदर्भात काही आलेलं नाहीये. तर असो,
जर कोणाला या बंडाबद्दल माहिती असेल तर कृपया ती कळवावी. ब्रिटिश भारतीय सैन्यात भरती झालेल्या भारतीय तरुण अधिकाऱ्यांची आपल्या व्यावसायिक कौशल्याने आणि गुणांनी ब्रिटिश सैन्यात कसा दबदबा निर्माण केला होता आणि स्वातंत्र्यानंतर या सैन्याधिकाऱ्यांचा कसा उपयोग झाला हे पण लेखकांनी यात सांगितलेलं आहे. इंग्लंडवरून परत येताना थोरातांची जहाजावर लाला लजपतरायांबरोबर भेट झाली. त्या दोघांमधील संवाद लाला लजपतरायांसारख्या नेत्याचे द्रष्टेपण दर्शवतो. अशाच पद्धतीचा संवाद रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर चिंतामण द्वारकानाथ देशमुख यांच्या आत्मचरित्रात पण वाचायला मिळतो. जो प्रश्न थोरातांनी लाला लजपतरायांना विचारलेला होता तोच प्रश्न चिंतामणी देशमुखांनी इंग्लंडमध्ये असताना टिळकांना विचारला होता. प्रश्न असा होता की भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिशांची आम्ही चाकरी करून चूक तर करत नाही ना. त्यावेळी टिळकांनी जे उत्तर दिलं होतं तेच उत्तर लजपतरायांनी थोरातांना दिलं होतं. तर ते उत्तर काय हे तुम्हाला पुस्तकामध्ये निश्चितच कळेल. तर जेव्हा थोरातांची सैन्यामध्ये भरती झाली तेव्हा भारतामध्ये सैनिकी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाची कुठलीही सोय नव्हती आणि त्याच्यामुळे त्यांना सँडर्सला जावं लागलं. तर सँडर्स ही इंग्लंडमधली सुप्रसिद्ध संस्था किंवा अकॅडमी की जी सैन्य अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी गाजलेली संस्था होती. तर इथे थोरातांनी स्वतःला कसं प्रस्थापित केलं आणि आपल्या अंगभूत कौशल्याने आणि कष्टाने येथील प्रशिक्षणात कसा अत्युत्तम दर्जा मिळवला हे पण वाचनीय आहे. त्याच्यापुढे थोरातांच्या झालेल्या नेमणुका, विविध नेमणुका, त्यांच्या पहिल्या शिकारीचा अनुभव, त्यानंतर त्यांची 1/14 पंजाब मधील नेमणूक, अमृतसर मध्ये असताना त्यांचा झालेला प्रेमविवाह इत्यादी तपशील येतो. थोरातांच्या 1/14 पंजाब रेजिमेंट मध्ये आणखी काही आपल्याला परिचित असलेल्या व्यक्ती पण होत्या. त्यातील मोहनसिंग आणि शहानवाज हे नंतर आझाद हिंद फौजेत भरती झाले. तर हॉकीचे जादूगार म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते ध्यानचंद त्यावेळेस पंजाब रेजिमेंट मध्ये लान्स नाईक म्हणून होते. त्याच्यानंतर थोरातांचे विविध अनुभव, सैन्यामधल्या त्यांच्या विविध कामगिऱ्या याचा उहापोह लेखकांनी दिलेला आहे, याचा तपशील लेखकांनी पुरवलेला आहे. नंतर याच्या पुढे जाऊन भारताकडे असलेल्या एकाच रणगाडा तुकडीचे मध्य भारतातून अमृतसरला स्थलांतर करण्यासंदर्भातील किस्सा पण वाचनीय आहे. या संदर्भात नेहरूंच्या नकारात्मक भूमिकेला थोरातांनी आपल्या अनुभवाधारित सैनिकी कौशल्याने कसे सकारात्मक भूमिकेत परावर्तित केले हे वाचल्यावर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. आपल्या भोंगळ अहिंसावादी तत्वांना उराशी कवटाळून राष्ट्रीय सुरक्षिततेशी तडजोड करू पाहणाऱ्या राजकर्त्यांना द्रष्टा म्हणायला जीभ कचरते. या प्रकरणातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे थोरातांनी कोरियातील युद्धबंदी शिबिरात केलेला एक आव्हानात्मक परिस्थितीचा खंबीर सामना. हा भाग मुळातून वाचण्यासारखा आहे. थोरातांनी ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले त्यामुळे जगभरात भारतीय शांती सैन्याचे प्रचंड कौतुक झाले. या कामगिरीबद्दल अनुक्रमे उत्तर कोरिया, चीन आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या सेनादलाचे सरसेनापती या तिघांकडूनही थोरातांना प्रशस्ती पत्र मिळाले. पुण्यातील नावाजलेली सैन्य प्रशिक्षण संस्था एनडीए आणि एनडीए मध्ये निवड होण्यासाठी करायच्या तयारीसाठी उभारलेला SP2 या दोन्ही संस्थांच्या उभारणीत लेफ्टनंट जनरल थोरातांचा सिंहाचा वाटा होता. एनडीएच्या स्थापनेच्या वेळी तत्कालीन मुंबई राज्याचे मुख्यमंत्री जमीन द्यायला तयार नव्हते. थोरातांनी
सरदार पटेलांशी संपर्क साधला आणि हा अडथळा दूर केला. नाहीतर कदाचित एनडीए पुण्यात झाले नसते आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एनडीए हा पुण्याचा मानबिंदू आहे. 6 ऑक्टोबर 1950 रोजी पंडित नेहरूंनी या संस्थेची कोनशिला बसवली. मात्र एनडीए स्थापन करण्याची कल्पना निश्चितच नेहरूंची नव्हती. 1956 ला ईस्टर्न कमांडचे आर्मी कमांडर म्हणून थोरातांची नेमणूक झाली. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे काही ईस्टर्न कमांडचं नेतृत्व आपल्या हाती घेतल्यानंतर मागे जो उल्लेख केलेला अहवाल वगैरे त्यांनी तो बनवला. पण शेवटी त्यांचे हे प्रयत्न म्हणजे अरण्यरुदन ठरलं. 1961 मध्ये ईस्टर्न कमांड मधूनच लेफ्टनंट जनरल पदावरून थोरातांनी निवृत्ती घेतली. खरं तर त्यांचा अनुभव, सेवा ज्येष्ठता आणि कार्यकुशलता लक्षात घेता जनरल थिमय्यानंतर थोरातच त्या पदाला लायक उमेदवार होते, सरसेनापती पदाला. परंतु असे परखड आणि सडेतोड सैनिकी नेतृत्व तत्कालीन राज्यकर्त्यांना मानवणारे नव्हते. त्यामुळे थोरातांना सर्वोच्च पद मिळू शकले नाही. अर्थात योग्य माणसाकडे सैन्याचे नेतृत्व नसल्यामुळे काय घडले हे आपण 1962च्या भारत-चीन युद्धात बघितलेच आहे. तर अशी ही लेफ्टनंट जनरल थोरातांची कहाणी मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी थोडक्यात पण तरी सुद्धा त्यांच्या प्रत्येक अंगभूत कौशल्याला आणि गुणांना वाव देऊन मांडलेली आहे आणि ती निश्चितच वाचनीय. यापुढे आपण अजून एका व्यक्तिरेखेकडे वळूया, ते म्हणजे भास्कर सदाशिव सोमण. आता काय होतं की जेव्हा आपण सैन्याबद्दल बोलतो तेव्हा बहुतेक वेळेला जे स्थळ सैन्य असतं किंवा आर्मी बद्दल जास्त बोललं जातं, कारण आर्मी ही नेहमी सदैव कुठल्याही आघाडीवर लढत असते किंवा मुळात जे पायदळातले सैनिक असतात त्यांचा वाटा सिंहाचा असतो. पण तरी सुद्धा सैन्याची जी बाकीची जी दोन अंग आहेत, एक म्हणजे वायुसेना आणि नौसेना, या पण तेवढ्याच महत्वाच्या आहेत. दुर्दैवाने 1962च्या युद्धामध्ये वायुसेनेचा वापर केला गेला नाही. तसंच 1965च्या युद्धामध्ये सुद्धा संधी असून सुद्धा नौसेनेचा जेवढा पाहिजे तेवढा वापर केला गेला नाही. पण तरी सुद्धा नौसेनेला ज्यांनी आकार दिला तर त्या भास्कर सदाशिव सोमण यांच्याबद्दल आता आपण थोडंफार जाणून घेऊया. जसं भारतीय सैन्यामध्ये 1921 साली भारतीय तरुणांना संधी द्यायचं ब्रिटिश सरकारने ठरवलं, तसंच 1932 साली रॉयल मर्चंट नेव्हीमध्ये भारतीय तरुणांना अधिकार पदावर नेमण्याचा निर्णय झाला आणि 1934 साली रॉयल इंडिया नेव्हीची स्थापना झाली. आता ही स्थापना झाल्यानंतर या संस्थेमध्ये सुद्धा निवडीची एक प्रक्रिया होती आणि ही नेमणूक झाल्यानंतर साधारणपणे 2.5 वर्षाचं इंग्लंडमधील प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर सब लेफ्टनंट म्हणून त्या तरुणांची नेमणूक व्हायची. तर त्याच्यामध्ये HMS कॉर्नवॉलिस हे एक जहाज होतं, त्या जहाजावर त्यांचं सगळं प्रशिक्षण केलं जायचं. तर भास्कर सदाशिव सोमण हे पहिले युवक ज्यांची या प्रशिक्षणासाठी निवड झाली. यांची निवड झाल्यानंतर आणि त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांची वेगवेगळ्या जहाजांवर वगैरे नेमणूक झाली. तर आपण ओघाओघाने आता ते सगळं बघणारच आहोत. तर याच्यामध्ये एक महत्वाचा प्रसंग त्यांनी दिलाय की त्यांच्या प्रशिक्षण काळामध्ये त्यांचा जो एक वरिष्ठ होता तो जरा थोडा वर्णद्वेषी होता आणि त्याच्या संदर्भातला जो एक किस्सा आहे की त्याची खोड सोमणाने कशी मोडली म्हणजे
प्रशिक्षणार्थी असून सुद्धा तो जो किस्सा आहे तो वाचनीय आहे. तर हे भास्कर सोमण जे होते यांची जर कौटुंबिक पार्श्वभूमी बघितली तर त्यांचे वडील आधी वकील म्हणून होते, पण नंतर त्यांनी आपली वकिली सोडली आणि काँग्रेसचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून ते काम करायला लागले. त्यामुळे घरची परिस्थिती तशी गरिबीची होती. भास्कर सोमणाची जी आई होती ती ग्वाल्हेर मधल्या एका सरदार घराण्यातली मुलगी होती आणि भास्कर सोमणांचे जे मामा होते ते सैन्यामध्ये होते. तर तिथून कुठेतरी भास्कर सोमणांना ही स्फूर्ती मिळालेली असावी असा आपल्याला अंदाज करता येतो. तर जेव्हा त्यांनी सैन्यात जायचा निर्णय घेतला तर त्यांचे जे वडिलांचे सहकारी होते सगळे काँग्रेसवाले, तर त्यांनी शंका उपस्थित केली की की वडील काँग्रेसचं कार्य करतात आणि काँग्रेसचे जे शत्रू आहेत त्या ब्रिटिश सैन्यामध्ये तू नोकरी करणार तर कसं चालायचं. तर तेव्हा भास्कररावांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की देश स्वतंत्र झाल्यानंतर तुम्हाला म्हणे तुमच्या यंत्रणा चालवण्यासाठी माणसं लागणारच आहेत ना, तर तिथे माझा उपयोग होईल. तर साधारणपणे वयाच्या 15व्या-16व्या वर्षी ही जाणीव असणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर हे जेव्हा निवड होणार हे निश्चित झाल्यानंतर मुलाखतीची तयारीसाठी भास्कर सोमणांनी आपली इंग्रजीची तयारी कशी केली, इंग्लिश कसं ते शिकले, हा जो अनुभव आहे ना हा पण अतिशय वाचनीय आहे की याच्यामधनं जर माणसाकडे इच्छाशक्ती असेल तर माणूस कसाही मार्ग काढू शकतो हे या उदाहरणात अतिशय सुस्पष्टपणे आपल्या समोर येतं. म्हणजे माझं तर म्हणणं आहे की जे रडतराव असतात ना की मला हे नाही मिळत, मला ते नाही मिळत, त्यांच्यासाठी हा उत्तम वस्तुपाठ आहे. नंतर जेव्हा त्यांचं प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाल्यानंतर जेव्हा त्यांना जहाजावर नेण्यात आलं आणि तेव्हा तिथल्या आणि अधिकाऱ्यांनी सांगितलं की पटकन समुद्रात उडी मारा आणि भास्कररावांनी कुठलाही विचार न करता समुद्रात उडी मारली आणि त्याच्यामुळे त्यांचा जो अधिकारी होता तो खूप खुश झाला. तो पण प्रसंग आहे तो वाचण्यासारखा आहे. नंतर त्यांचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डफरीन नावाच्या जहाजावर त्यांचं म्हणजे त्यांची निवड झाल्यानंतर डफरीन नावाच्या जहाजावर त्यांचं पहिलं प्रशिक्षण झालं आणि त्याच्यानंतर त्यांची रॉयल इंडियन नेव्हीमध्ये म्हणजे पहिल्यांदा मर्चंट इंडियन नेव्ही होती, तर नंतर ब्रिटिशांनी निर्णय घेतला आणि ब्रिटिश भारताचं एक वेगळी नौसेना बनवली आणि त्याच्यामध्ये रॉयल इंडियन नेव्हीमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. त्याच्यानंतरचं त्यांचं प्रशिक्षण इरबस या जहाजावर झालं. या प्रशिक्षणाच्या वेळेला जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळेल तेव्हा त्यांनी आपल्या नाविक प्रशिक्षणाबरोबर सुद्धा आपल्यामध्ये आणखी अनेक कौशल्य बाळगण्याचा प्रयत्न केला आणि त्याचाच भाग म्हणजे ते घोडेस्वारी शिकले आणि नंतर जेव्हा त्यांना सुट्टी मिळाली तर घरी येणं तर काही शक्य नव्हतं, तर त्या सुट्टीमध्ये त्यांनी वैमानिकाचं प्रशिक्षण घेतलं आणि या वैमानिकाच्या प्रशिक्षणाचा त्याचा उपयोग त्यांनी पुढे कसा केला याचा उल्लेख पुढे येईलच. तर अशी विविध कौशल्य त्यांनी आपल्या अंगी बाणवली. त्याच्यानंतर त्यांचं मिडशिपमन म्हणजे नौसेनेतले जे कॅडेट्स असतात किंवा जे प्रशिक्षणार्थी असतात तर त्याच्यामध्ये मिडशिपमन म्हणजे एखाद्या जहाजावर उमेदवारी करणं, तर ती मिडशिपमन सुरू झाली आणि त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा खुल्या समुद्रावर वादळाचा अनुभव घेतला. नंतर या कालावधीत त्यांनी नॅव्हिगेशन, नंतर अँटी सबमरीन वॉरफेअर, नंतर फायर फायटिंग, माइन वॉरफेअर म्हणजे जे पाणसुरुंगांचा शोध घेणं वगैरे 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 इत्यादी कौशल्य पण आत्मसात केली आणि 1934 मध्ये त्यांची सब लेफ्टनंट म्हणून नेमणूक झाली. कॉर्नवॉलिस या युद्धनौकेवर जेव्हा त्यांची नेमणूक झाली तर त्यांची नौका सतत गस्त घालत असायची. तर या कालावधीत त्यांचा अंदमान निकोबार इथल्या जारवा जमातीशी कसा संबंध आला आणि
म्हणजे त्यातनं पुढे काय घडलं, छोटाच प्रसंग आहे पण वाचण्यासारखा आहे. त्याच्यानंतर बेरबारा बंदरावरून इटालियनांच्या तावडीतून त्यांनी भारतीय जवानांची कशी सुटका केली, हा प्रसंग तर अगदी धमाल प्रसंग आहे. म्हणजे वाचताना मजा येते. त्याच्यानंतर दुसऱ्या महायुद्धामध्ये स्पेन हे तटस्थ राष्ट्र होतं आणि त्याच्यामुळे जी युद्धजन्य राष्ट्र होती त्यांची जहाजं, पाणबुड्या वगैरे स्पेन मधल्या बंदरावर अझोरस नावाचं जे बंदर आहे तिथे इंधन वगैरे भरायला जायच्या. तर तिथे जर्मन पाणबुडीच्या तावडीतून स्वतःची त्यांनी कशी सुटका करून घेतली, हा पण प्रसंग वाचण्यासारखा आहे. नंतर भारत पाकिस्तान फाळणीच्या वेळेला जेव्हा युद्धनौकांची वाटणी करण्यात आली, तेव्हा त्यांनी दाखवलेलं चातुर्य आणि त्याच्यामुळे भारताला मिळालेल्या चांगल्या युद्धनौका, हा पण प्रसंग वाचण्यासारखा आहे. नंतर भास्कर सोमणांचं एकूणच भारतीय नौदलाच्या उभारणीतलं योगदान हे अतिशय वाखाणण्याजोग आहे. किंबहुना विशाखापट्टणमचा जो नाविक तळ आहे, तर तो उभारण्यात त्यांचाच पुढाकार होता. जेव्हा भारतीय नौसेनेने ठरवलं की आपलं स्वतःचं विमानदल असावं आणि त्याच्यासाठी काही तरुणांना पायलटचं किंवा विमानगृहाचं प्रशिक्षण देण्यात आलं आणि त्या तरुणांची अशी इच्छा होती की आमच्याकडे विशेष कौशल्य आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला स्वतंत्र वागणूक मिळावी. तर इथे भास्कर सोमणांनी आपल्या कृतीतून त्यानं कसा धडा दिला आणि म्हणजे हाच संदर्भ मी जो तुम्हाला मागे सांगितलं की त्यांनी जे वैमानिकाचं प्रशिक्षण घेतलेलं होतं, तर त्यांनी ते इथे वापरून दाखवलं. त्यांनी स्वतः विमान उडवून दाखवलं आणि ते म्हणाले, तुम्ही काय बाता मारता, मला पण विमान उडवता येतं. आणि अशा तऱ्हेने त्या वैमानिक तरुणांना त्यांनी जाणीव करून दिली की तुम्हाला कुठलीही वेगळी वागणूक मिळणार नाही, तुम्हाला इतरांसारखीच वागणूक मिळेल. तर स्वतःच्या कृतीतून धडे घालून देणं हा भास्कर सोमणांचा एक अतिशय वाखाणण्याजोगा गुण होता. तर असे हे भास्कर सोमण की बऱ्याच जणांना त्याचं आता नाव पण माहिती नसेल, पण त्यांचं जे चरित्र आहे ते निश्चितच वाचनीय आहे. आणि जर मी चूक नसेल तर मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी भास्कर सोमणांवर एक वेगळं पुस्तक पण लिहिलेलं आहे. तर मी त्याची माहिती काढीन आणि ती तुम्हाला निश्चितच पुरवेल. त्याच्यानंतरची व्यक्तिरेखा म्हणजे आपल्याला सगळ्यांना परिचित असणारे जनरल सॅम माणेकशॉ. तर आता मध्यंतरी जो सॅम बहादूर हा चित्रपट आलेला होता, तर या चित्रपटामुळे त्यांच्या विविध गुणांची, त्यांच्या विविध पैलूंची किंवा त्यांचा जीवन प्रवास या सगळ्याची आपल्याला निश्चितच ओळख झालेली आहे. तर लेखकांनी पण सॅम माणेकशॉचं चरित्र आपल्यासमोर मांडताना अतिशय चोखंदळपणे त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगांची निवड केलेली आहे. त्यायोगे त्यांची विनोदबुद्धी, प्रामाणिकपणा, सडेतोड वर्तणूक, सैनिकांबद्दलचं प्रेम इत्यादी पैलू आपल्या समोर येतात. विशेषतः आपल्या नोकरीची फिकीर न करता कृष्णा मेननना त्यांनी ज्या प्रकारे धुडकावलं आणि 1971च्या युद्धापूर्वी इंदिरा गांधींना दिलेला परखड सल्ला, हे प्रसंग वाचनीय आहे. तसेच 1962 मध्ये राजकीय नेतृत्वाच्या आणि काही अकार्यक्षम सेनाधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे पराभूत झालेल्या सैन्याचे मनोबल त्यांनी कुठलेही मोठे भाषण न देता केवळ एका वाक्यात कसे उंचावले, तो प्रसंग म्हणजे या प्रकरणाचा कळस आहे. नेतृत्व कसे असावे याचा हा उत्तम वस्तुपाठ आहे. इथे मला प्रकर्षाने लेफ्टनंट जनरल जेकब यांच्या ओडिसी इन वॉर अँड पीस या पुस्तकाचा उल्लेख करावासा वाटतो, की या पुस्तकामध्ये सुद्धा लेफ्टनंट जनरल जेकब यांनी सॅम माणेकशॉ बरोबर त्यांचे जे काही अनुभव होते
ते त्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत आणि ते पण वाचनीय आहेत. आणि सॅम माणेकशॉनी सैन्याच्या जडणघडीमध्ये कसा अ, आपलं योगदान दिलेलं होतं आणि सैन्याबद्दल त्यांना कसं प्रेम होतं. अगदी सर्वसामान्य सैनिकांबद्दल पण त्याची काही काही उदाहरणं लेफ्टनंट जनरल जेकब यांनी त्यांच्या पुस्तकात दिलेली आहेत. ती पण वाचनीय आहेत. तर त्या पुस्तकाचं परीक्षण पण माझ्या आधीच्या चित्रफितीमध्ये मी केलेलं आहे. तर ज्यांना इच्छा असेल ते जरूर ते परीक्षण ऐकू शकतात. फील्ड मार्शल हा तह हयात हुद्दा असतो आणि त्याच्यामुळे जेव्हा सॅम माणेकशॉ रिटायर झाले, तर त्याच्यानंतर सुद्धा ते फील्ड मार्शल म्हणूनच ओळखले जात होते. त्यामुळे सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर सुद्धा माणेकशॉ यांनी सैन्याशी कसे घनिष्ठ संबंध राखले, ते वाचलं की सोल्जर इज ऑल्वेज अ सोल्जर या उक्तीची आठवण होते. या प्रकरणात लेखकाने एक मनोरंजक माहिती पुरवली आहे. 1931 मध्ये ब्रिटिश सरकारने डेहराडून मध्ये IMA ची स्थापना केली. IMA म्हणजे इंडियन मिलिटरी अकॅडमी. या अकॅडमीतून प्रशिक्षित अधिकाऱ्यांमध्ये अधिकाऱ्यांची जी पहिली तुकडी बाहेर पडली, या तुकडीतील 3 अधिकारी यथावकाश आपापल्या देशाचे सेनाप्रमुख झाले. ते तिघजण म्हणजे जनरल सॅम माणेकशॉ, ज्यांनी भारताचं सरसेनापती पद भूषवलं. नंतर जनरल मोहम्मद मुसा, ज्यांनी पाकिस्तानचं सरसेनापती पद भूषवलं आणि जनरल स्मिथ डन, ज्यांनी ब्रह्मदेशचं सरसेनापती पद भूषवलं. ब्रह्मदेश म्हणजे सध्याचा म्यानमार. तर असं हे सॅम माणेकशॉंचं संक्षिप्त चरित्र लेखकांनी अतिशय प्रभावीपणे आपल्या समोर मांडलेलं आहे. आणि त्यातले जे काही प्रसंग आहेत, विविध प्रसंग, ते पण वाचनीय आहेत. याच्या पुढे आपण जाणार आहोत ते लेफ्टनंट जनरल प्रेम भगत यांच्याकडे. तर सैन्याची रचना कशी असते की लढाऊ सैन्य जसं असतं तसं लढाऊ सैन्याला मदत करणाऱ्या आणखी काही संस्था असतात. तर त्याच्यामध्ये कोर ऑफ इंजिनियर्स किंवा अभियंता दल हे सहाय्यक दल असतं. तर लेफ्टनंट जनरल प्रेम भगत हे या इंजिनिअरिंग कोर मधले होते. तर या कोर ऑफ इंजिनियर्सची कामगिरी काय असते, तर युद्ध काळात भूसुरुंग आणि सुधारित स्फोटक उपकरणे निकामी करणं, शत्रू सैन्याकडनं लावलेली, तात्पुरते पूल बांधून सैन्याची गतिशीलता वाढवणं आणि नंतर शत्रू सैन्याच्या हालचालींमध्ये अडथळे निर्माण करणं. तसंच त्यांची शांतता काळातली कामं काय असतात, तर सैन्यासाठी घरे बांधणे, रस्ते बांधणे आणि पाणी आणि वीज पुरवठा व इतर तत्सम कामं जी आहेत सैन्य वसाहतींसाठी ती करणं. तर असं हे कोर ऑफ इंजिनियर्स किंवा अभियंता दल. तर लेफ्टनंट जनरल प्रेम भगत हे दुसऱ्या महायुद्धात जो ब्रिटनचा सर्वोच्च युद्ध सन्मान होता व्हिक्टोरिया क्रॉस, हा मिळवणारे पहिले भारतीय अधिकारी. तर यांचा किस्सा असा आहे की यांनी सतत 96 तास काम करून शत्रू सैन्याने जे सुरुंग लावलेले होते किंवा जे माइनफील्ड निर्माण केलेलं होतं, तर ते माइनफील्ड त्यांनी पूर्णपणे निकामी केलं. म्हणजे त्यातले वेचून वेचून सुरुंग बाजूला केले आणि हे काम त्यांनी जवळजवळ एकट्याने केलं असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याबद्दल त्यांना हा व्हिक्टोरिया क्रॉस मिळालेला होता. नंतर याच्यामध्ये त्यांनी एका युद्धाचा अनुभव दिलेला आहे, जो प्रेम भगत यांनी उल्लेख केलेला आहे की तो माझ्यासाठी एक धडा होता की त्यांचे जे सेनाधिकारी होते कर्नल टेलर, तर एका ठराविक लढाईच्या प्रसंगी ब्रिटिश सैन्य वरती चढून जात होतं आणि वरून शत्रू सैन्याचा गोळीबार होत होता.
आणि तरी सुद्धा कर्नल टेलर यांनी आपली जागा सोडली नाही आणि त्यांनी आपली जागा सोडली नाही हे बघून सैन्यामध्ये एक वेगळा जोश संचारला आणि सैन्याने ती लढाई जिंकली. तर तो जो प्रसंग आहे तर तो खूप वाचनीय आहे. तर शत्रूच्या गोळीबाराची पर्वा न करता सैन्याचं नेतृत्व करणारे कर्नल टेलर सारखे जे अधिकारी असतात तेच नेतृत्वाचे नवीन मापदंड निर्माण करतात आणि प्रेम भगत यांनी याचा विशेष करून उल्लेख केलेला आहे. तर मगाशी जसं मी म्हणालो तसं त्यांनी सतत 100 तास काम करून भुसुरुंग निकामे करून आपल्या सैन्याच्या वाटेतले अडथळे दूर केले. नंतर कालांतराने त्यांची नेमणूक मिलिटरी इंटेलिजन्सचे प्रमुख म्हणून झाले. त्यावेळेला त्यांनी सुद्धा चीनच्या संदर्भामध्ये विशेष टिप्पण्या करून ठेवलेल्या होत्या. नंतर सध्या जेव्हा तरुणांचं प्रशिक्षण पूर्ण होतं म्हणजे एनडीए असो किंवा IMA असो, तेव्हा पासिंग आउट परेडच्या वेळेला त्या तरुणाच्या खांद्यावर त्याचे पालक तो स्टार लावतात. म्हणजे अधिकार पदाचा जो स्टार असतात. तर ती जी सुरुवात आहे ती प्रेम भगत यांनी केलेली होती. 1962 च्या युद्धामध्ये मधला जो पराभव झाला, तर त्याचं विश्लेषण करण्यासाठी भारत सरकारनं हेंडरसन ब्रुक समिती तयार केली. तर प्रेम भगत हे त्या समितीचे सदस्य होते. तर हा अहवाल तयार करण्यासाठी भारत सरकारने काही रूपरेषा दिलेली होती, काही परिमाणं दिलेली होती. तर ते परिमाणं कुठली होती? तर प्रशिक्षण, युद्ध साहित्याची कमतरता आणि सैनिकांची शारीरिक दुरुस्ती. तर सर्व पातळ्यांवरील अधिकाऱ्यांची प्रभावशीलता सर्व पातळ्यांवरील अधिकाऱ्यांची प्रभावशीलता हा चौथा परिमाण. चौकशी समितीने या परिमाणांमध्ये अजून 3 परिमाणं समाविष्ट केली. ती म्हणजे इंटेलिजन्स, हेरगिरी, स्टाफ वर्क आणि इतर पद्धती म्हणजे मोड्स ऑपरेंडी किंवा जे काही काय म्हणतात सिस्टम्स होत्या, तर त्यांचं एकूण ते सिस्टम कशा राबवल्या जायच्या आणि वरिष्ठ पातळीवरील मार्गदर्शन. तर याच्यामध्ये जेव्हा मी वरिष्ठ पातळी म्हणतो तेव्हा ही फक्त सैनिकी वरिष्ठ पातळी नव्हती, तर ती राजकीय वरिष्ठ पातळी पण होती. हा अहवाल भारत सरकारनं कधीच प्रसिद्ध केला नाही किंवा होऊ दिला नाही. तर या संदर्भात तेव्हाचे प्रशासकीय अधिकारी रामप्रधान यांच्या आत्मचरित्रातला एक प्रसंग अतिशय वाचनीय आहे. सदर अहवाल जो होता तो राष्ट्रपतींना पण दाखवण्यात आलेला नव्हता आणि तेव्हा राष्ट्रपती होते सर्वपल्ली राधाकृष्णन. आणि याबद्दल राष्ट्रपतींनी नाराजी नोंदवली. तेव्हा स्वतः रामप्रधान यांनी व्यक्तिशः तो अहवाल राष्ट्रपतींना नेऊन दाखवलेला होता. तर रामप्रधान यांचं जे पुस्तक आहे तर त्याच्यामध्ये हा प्रसंग त्यांनी अतिशय खुमासदारपणे वर्णन केलेला आहे. तर त्या पुस्तकाबद्दल पण मी पुढे मागे कधीतरी बोलीनच. तर जाता जाता उल्लेख म्हणून हा प्रसंग सांगितला. तर या अहवालामुळे जरी हा अहवाल प्रसिद्ध नाही झाला तरी ज्या लोकांना या अहवालातलं जी निरीक्षण माहिती होती त्याच्यामुळे एक मोठा फरक पडला की त्याच्यामुळे सैन्याच्या पुनर्रचनेचा विचार करण्यात आला. आणि आपल्याला माहिती आहे की पंडित नेहरूंनी तेव्हाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीला बोलावून घेतलं आणि ती प्रसिद्ध उक्ती आपल्याला माहिती आहे की हिमालयाच्या मर्तीला सह्याद्री धावला. आणि मग यशवंतराव चव्हाणांनी या अहवालाचा उपयोग करून सैन्याच्या ज्या पद्धतीने पुनर्रचना केली आणि त्याची जी फळं आहेत ती आपल्याला 1965च्या युद्धामध्ये बघायला मिळाली. 1965च्या युद्धामध्ये आपलं सैन्य जास्त सक्षम होतं. तर यातले काही लक्षणीय बदल या अहवालामुळे झालेले. तर पहिली म्हणजे 9 इन्फंट्री डिव्हिजनची उभारणी, नंतर
विविध आधुनिक शस्त्रास्त्रांची खरेदी इत्यादी इत्यादी. याच्या पुढे प्रेम भगत यांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पडल्या. त्याच्यामध्ये 9 इन्फंट्री डिव्हिजनची उभारणी ही एक जबाबदारी होती. नंतर 1971 मध्ये जे 93,000 पाकिस्तानी युद्धकैदी आपल्याकडे आलेले होते, तर त्यांची POW च्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे केलेली व्यवस्था, नंतर भारत पाकिस्तान मधली LOC ची आखणी इत्यादी जबाबदाऱ्या प्रेम भगत यांनी पार पाडल्या. आता एवढं कर्तृत्व असून सुद्धा प्रेम भगत यांना सेनाप्रमुख पद का मिळू शकलं नाही, हे पुस्तक वाचून आपल्याला कळतं. त्याच्यानंतर निवृत्त झाल्यानंतर त्यांनी दामोदर व्हॅली हा जो प्रकल्प होता, तर यातलं जे वीज उत्पादन होतं ते अतिशय कमी होत होतं. तर त्या प्रकल्पावर यांची नेमणूक झाली आणि तिथे त्यांनी ज्या पद्धतीने कामगिरी केली आणि दामोदर व्हॅली या प्रकल्पाची कार्यक्षमता ज्या पद्धतीने वाढवली, तो पण प्रसंग वाचण्यासारखा आहे. प्रेम भगत यांना सेना प्रमुख पद न मिळाल्याबद्दल त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकातील प्रस्तावनेत सॅम्युअल निक्सनने जी टिप्पणी केलेली आहे ती वाचली की आपल्याला तत्कालीन राजकीय परिस्थिती किंवा राजकारण्यांचा सैनिकांकडे बघण्याचा दृष्टिकोन कळून येतो. यानंतर आपण अजून एका व्यक्तिरेखेकडे जाणार आहोत की ज्यांनी 1971च्या युद्धामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावली किंवा त्यांच्यामुळेच आपण 1971चं युद्ध एवढ्या झटकन जिंकू शकलो. ते म्हणजे लेफ्टनंट जनरल सगत सिंग. म्हणजे 1971च्या जो शरणागतीचा जे छायाचित्र आहे, त्या छायाचित्रामध्ये आपल्याला लेफ्टनंट जनरल सगत सिंग मागे उभे असलेले दिसतात, लेफ्टनंट जनरल जेकबच्या शेजारी. तर या सगत सिंगाची पार्श्वभूमी काय होती, तर राजस्थान मधल्या एका गरीब घरात त्यांचा जन्म झाला आणि नंतर तेव्हा ते बिकानेर संस्थानामध्ये त्यांचं गाव होतं. तर त्या बिकानेर संस्थानाच्या सैन्यामध्ये त्यांचा कालांतराने प्रवेश झाला, नाईक या पदावर. मात्र आपल्या कर्तृत्वाने ते ब्रिगेड मेजर या पदापर्यंत पोहोचले. जनरल सगत सिंग यांना माहिती होतं की आपल्याला सैन्य दलासंदर्भातलं कुठलंही व्यावसायिक प्रशिक्षण मिळालेलं नाहीये आणि त्याच्यामुळे संधी मिळताच त्यांनी आपल्या व्यावसायिक ज्ञानात भर टाकली. विविध प्रकारचे कोर्सेस केले तेव्हा जे उपलब्ध होते ते, आणि आपल्यामधली ती कमतरता दूर केली. तर तेव्हा बिकानेर सैन्याची जी रचना होती, तर तिथे सगत सिंग जे होते ते एका तंबूत राहायचे. तर एकदा बिकानेरचे महाराज त्यांना भेटायला आले आणि त्याने विचारलं की तुम्ही लग्न का नाही करत? तर म्हणाले, माझ्या नवपरिणीत वधूला मी काही तंबूमध्ये घेऊन येऊ का म्हणे. तर हे ऐकल्यानंतर बिकानेरच्या महाराजांनी त्यांच्यासाठी एक वेगळं घर बांधून दिलं आणि ते घर गन हाऊस म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर जेव्हा स्वातंत्र्य जवळ आलं आणि जेव्हा ही सगळी संस्थानं भारत देशात भारतामध्ये विलीन झाली, तर तेव्हा जी संस्थानिकांचे जे सैन्य होतं, तर त्यातले काही निवडक सैनिक त्यांना पण भारतीय सैन्यात विलीन करून घेण्यात आलं आणि त्याच्यामुळे सगत सिंगचा भारतीय सैन्यात प्रवेश झाला आणि त्यांची पहिलीच नेमणूक गोरखा रायफलमध्ये कमांडर म्हणून झाली. आणि तोपर्यंत गोरखा रायफल्स ला कुठल्याही भारतीय अधिकाऱ्यांनी म्हणजे कुठल्याही भारतीय अधिकाऱ्याची त्यांच्यावर नेमणूक झालेली नव्हती. त्याच्यामुळे गोरखा रायफल्स मधले जे सैनिक होते, गोरखा सैनिक, तर त्यांना भारतीय अधिकाऱ्यांबद्दल तेवढा भरोसा नव्हता.
मात्र सगतसिंग यांनी आपल्या नेतृत्व गुणाने आणि कर्तृत्वाने तो विश्वास त्या गोरखा सैनिकांच्या मनात निर्माण केला. जेव्हा सगतसिंगांची वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये वगैरे वगैरे नेमणूक झाली, तर तेव्हा त्यांना असं लक्षात आलं, की काही ठिकाणी सैनिकांचा उपयोग हा वेगळ्याच कामांसाठी केला जातोय. आणि त्याला त्याचा सक्त विरोध होता, की सैनिक हे लढण्यासाठी असतात आणि त्याच्यामुळे त्यांनी सतत प्रशिक्षण करावं, सतत त्यांना ट्रेनिंग देण्यात यावं आणि त्यांचा इतर कुठल्याही म्हणजे समारंभासाठी वगैरे वापर करण्यात येऊ नये. याच्याबद्दल त्यांचे विचार अतिशय सुस्पष्ट होते. म्हणजे या संदर्भामध्ये सॅम माणेकशॉ मधला जो एक म्हणजे जनरल सॅम बहादूर मधला एक प्रसंग तुम्हाला जर लक्षात येत असेल, तर जेव्हा त्यांची चौकशी चालू असते, तेव्हा ते ज्या पद्धतीने उत्तर देतात. तर सॅम माणेकशॉंबरोबर सगतसिंगांचे विचार जुळते होते. वयाच्या 40व्या वर्षी सगतसिंगांकडे पॅराशूट ब्रिगेडचं नेतृत्व आलं आणि पॅराशूट ब्रिगेडचं नेतृत्व आल्यानंतर त्यांनी स्वतः पॅरा जम्पिंग केलं वयाच्या 40व्या वर्षी. त्याचा परिणाम असा झाला, की त्यांना पाठदुखीचं दुखणं जडलं, पण त्यांनी त्याबद्दल कुठलीही तक्रार केली नाही, की मी ज्या सैनिकांचं नेतृत्व करतोय, तर त्यांचं कौशल्य माझ्याकडे पण असलं पाहिजे, ही इच्छा त्याच्या मागे होती आणि यामध्ये त्यांनी कधी कसूर केली नाही सगतसिंग यांनी. नंतर गोवा मुक्तीच्या याच्यामध्ये संग्रामामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता, की गोवा मुक्तीचं जे युद्ध झालं पोर्तुगीजांबरोबर, तर त्याची पार्श्वभूमी अशी आहे, की जरी पूर्ण भारत स्वतंत्र झाला, तरी गोवा, दीव, दमण हे पोर्तुगीजांच्याच ताब्यात होतं. आणि तत्कालीन भारत सरकारने युनो मधून वगैरे 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 याच्यावर शांततापूर्ण मार्गाने तोडगा काढायचा प्रयत्न केला, पण त्याच्यामध्ये काही यश मिळालं नाही आणि शेवटी नाईलाजाने भारत सरकारने निर्णय घेतला, की सैनिकी कारवाई करून गोवा ताब्यात घ्यायचा. अर्थात याच्यामध्ये आपली अहिंसात्मक प्रतिमा जपण्यासाठी भारत सरकार त्या कारवाईला सैनिकी कारवाई म्हणू इच्छित नव्हतं, म्हणून त्यांनी त्याचं नाव दिलं पोलीस ऍक्शन. मात्र त्याच्यामध्ये भाग घेतलेला होता तो भारतीय सैन्यानेच घेतलेला होता. तर सगतसिंगांकडे या कारवाईचा महत्वाचा भाग होता आणि याचं पूर्ण जे नियोजन होतं ते सगतसिंगांनी केलेलं होतं आणि त्यांनी अतिशय त्वरेने ही मोहीम संपवली. तर ती कशी संपवली हे खूप वाचनीय आहे. मात्र या पराक्रमाबद्दल त्यांना कुठलंही पदक वगैरे मिळालं नाही. याचं कारण म्हणजे तत्कालीन संरक्षण मंत्री कृष्णा मेनन, की ही पोलीस ऍक्शन होती असं कारण सांगून सगतसिंगांना पदक नाकारण्यात आलं. तर याच्यामध्ये बी के नेहरू आणि केनेडींचा जो किस्सा आहे या संदर्भातला तो पण वाचण्यासारखा आहे. याच्यामध्ये अजून एक किस्सा आहे, की जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा लॉर्ड इस्मे यांनी नेहरूंना सांगितलं, की तुमच्या देशाच्या सुरक्षिततेसाठी तुम्हाला सैन्याची पुनर्रचना करावी लागेल किंवा सैन्यासाठी या गोष्टी कराव्या लागतील. तेव्हा नेहरूंनी त्यांना सांगितलं, की आम्हाला सैन्य दलाची आवश्यकताच नाही. आता याच्यावर मी काही अजून भाष्य करत नाही. सगतसिंगांच्या आयुष्यातला अजून एक महत्वाचा प्रसंग म्हणजे 1967 साली झालेली नथुला खिंडीतली लढाई. 1962चा जो पराभव झालेला होता चीनकडून आपला, त्याच्यानंतर चीनबद्दल एक काहीतरी वेगळी कल्पना आपल्या सैनिकांच्या मनात निर्माण झालेली होती. नथुला खिंड हा भाग जो असा आहे, की नथुला खिंड ज्याच्या ताब्यात तो वरचढ आणि त्याच्यामुळे 1967 साली जेव्हा चीनने नथुला खिंड ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हा तिथे सगतसिंग
होते आणि सगतसिंगांनी हा प्रयत्न हाणून पाडला. मध्यंतरी पलटण म्हणून एक चित्रपट येऊन गेला, तर त्या पलटण चित्रपटामध्ये त्या प्रसंगाचं पूर्ण चित्रण केलेलं आहे. तो चित्रपट जरूर बघा. आणि नथुला खिंडीमध्ये सगतसिंगांनी जी भूमिका घेतली आणि स्वतःच्या हिमतीवर जे निर्णय घेतले, त्याच्यामुळे नथुला खिंड आता आपल्या ताब्यात आहे आणि तो आपला एक प्लस पॉइंट आहे. त्याच्यानंतर सगतसिंगांची ईस्ट कमांडमध्ये नेमणूक झाली आणि तिथे तेव्हा मिझोराममध्ये लालडेंगांची बंडखोरी चालू होती आणि मिझो बंडखोरांचा प्रश्न खूप त्यांनी अकराळ विक्राळ रूप धारण केलेलं होतं. पण सैनिकी कारवाईच्या सहाय्याने सगतसिंगांनी ते कसं नियंत्रणात आणलं ते पण वाचण्यासारखे आहे. या संदर्भात पुन्हा मला एकदा रामप्रधानांच्या पुस्तकाची आठवण होते की तेव्हा लालडेंगा दिल्लीमध्ये होते आणि तेव्हा मिझो नॅशनल फ्रंट आणि भारत सरकार यांच्यामध्ये काहीतरी करार होणार होता आणि त्या करारासंदर्भातला जो काही किस्सा आहे तो अतिशय वाचनीय आहे. सगतसिंगांच्या कारकिर्दीतलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 1971चं युद्ध. तर ढाका ताब्यात घ्यायचं लक्ष जे होतं ते सगतसिंगांनी ठरवलेलं होतं. ते किंबहुना सॅम माणेकशॉंना पण ते माहिती नव्हतं, कारण सॅम माणेकशॉंसमोर पण ढाका हे लक्ष नव्हतंच. मात्र सगतसिंगांनी ओळखलेलं होतं की जर आपण ढाका ताब्यात घेतलं तर बांगलादेशचं युद्ध लवकर संपू शकेल आणि त्याप्रमाणे त्यांनी युद्धाचं म्हणजे टॅक्टिकल प्लॅनिंग जे म्हणतात ते सगतसिंगांनी केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी कसं ते केलं, बांगलादेशामधल्या दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या त्यांनी कशा ओलांडल्या आणि कसे ते ढाक्यापर्यंत पोहोचले, हे सगळं मुळातून वाचण्यासारखं आहे. म्हणजे लेफ्टनंट जनरल जेकब यांच्या ओडिसी इन लव्ह अँड पीस मध्ये पण याचा उल्लेख आलेला आहे. आता आपण शेवटाकडे आलेलो आहोत आणि शेवटचं या पुस्तकातलं जे व्यक्तिमत्व आहे ते लेफ्टनंट जनरल पंकज जोशी. पंकज जोशींची जी कथा आहे ती म्हणजे या पुस्तकाचा मी म्हणेन कळस आहे. ते तरुण असतानाच भूसुरुंग काढताना त्यांना अपघात झाला आणि त्यांचे दोन्ही पाय कापावे लागले आणि तेव्हा तरुण म्हणजे सैन्यामध्ये भरती झाल्यानंतर लेफ्टनंट जनरल पंकज जोशी यांचं स्वप्न होतं की आपण एक दिवस बटालियन कमांडर म्हणून काम निश्चितच करूया. पण दोन्ही पाय तुटल्यामुळे त्यांचं ते स्वप्न भंग होतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. पण तरी सुद्धा आपले दोन्ही पाय जाणार हे माहीत असून सुद्धा ते कधी खचून गेले नाहीत. नंतर जेव्हा त्यांना कृत्रिम पाय बसवल्यानंतर त्यांनी नित्यनेमाने सायकलिंग, पोहणं, गोल्फ खेळणं इत्यादी व्यायाम हे करून स्वतःला तंदुरुस्त ठेवलं. तर या संदर्भात आणखी एक लेखकाने उदाहरण दिलेलं आहे ते म्हणजे 1971च्या युद्धामधले कर्नल इयान कार्दोझा. तर हे गुरखा रेजिमेंट मधले होते आणि यांचा किस्सा तर जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्या अंगावर काटा पण येतो आणि आश्चर्य पण वाटतं की भूसुरुंगामुळे त्यांचा पाय अर्धवट तुटलेला होता, तर त्यांनी खुकुरीने स्वतःच आपला पाय कापून टाकला आणि ते पुढे सरकले. तर जेव्हा पंकज जोशींना हा अपघात झाला, त्यांचे दोन्ही पाय कापण्यात आले, तर त्यांच्यानंतर त्यांना दिल्लीमध्ये बैठकाम देण्यात आलं. पण पंकज जोशींना ते नको होतं. त्यांची इच्छा होती की मला लढाऊ तुकडीमध्येच भरती व्हायचंय आणि त्यासाठी त्यांनी काय काय केलं, कसे प्रयत्न केले, कसे वेगवेगळे कोर्सेस केले, कसं प्रशिक्षण घेतलं, हे सगळं खूप वाचनीय आहे. नंतर फावल्या वेळातले त्यांचे छंद म्हणजे सुतारकाम आणि कुंभारकाम. तर त्या संदर्भातला एक गमतीशीर किस्सा आहे, तो पण अतिशय वाचण्यासारखा आहे.
तर लेफ्टनंट जनरल पंकज जोशींच्या बाबतीमध्ये अजून एक संदर्भ येतो, तो म्हणजे पहिल्या महायुद्धातील डगलस बेडर या वैमानिकाचा. तर त्याचे दोन्ही पाय तुटलेले असून सुद्धा तो विमान उडवायचा. आणि तो एकदा जर्मनांच्या कैदेत सापडला तर तो पळून गेला. पुन्हा जेव्हा पकडला गेला तेव्हा जर्मन सैन्याने त्याचे कृत्रिम पाय काढून ठेवले, कारण हा पळून जाऊ नये. तर मला आठवतंय की मी लहान असताना जे किशोर नावाचं मासिक यायचं, तर त्याच्यामध्ये या डगलस बद्दलचा एक पूर्ण लेख होता. तो जर कोणाकडे जर किशोरचे जुने अंक वगैरे वगैरे असतील आणि त्याच्यात जर त्यांना तुम्हाला जर हा लेख मिळाला तर तो जरूर माझ्यापर्यंत पोहोचवा. आपण आपल्या इतर वाचकांना पण त्याचा लाभ देऊया. त्याच्यानंतर पंकज जोशींची बटालियन कमांड करण्याची इच्छा कशी पूर्ण झाली आणि तत्कालीन सरसेनापती सुंदरजी यांनी त्यांची कशी साथ दिली, हे पण खूप वाचण्यासारखं आहे. नंतर अपंग असून सुद्धा त्यांनी हिमालयन कार रॅलीमध्ये कसा भाग घेतला, प्रथम त्यांना कसा प्रवेश नाकारण्यात आला आणि नंतर त्यांना कसा प्रवेश दिला गेला आणि या कार रॅलीमध्ये त्यांनी आपलं कौशल्य कसं सिद्ध केलं, हे सगळे प्रसंग अतिशय वाचनीय आहेत. याच्यामध्ये पंकज जोशींच्या लग्नाचा जो किस्सा आहे तो पण मी म्हणेन उद्बोधक आहे. म्हणजे याच्यामध्ये मगाशी आपण बघितलं की सगत सिंग, तर सगत सिंग यांनी पण आपला जोडीदार कसा निवडला आणि लेफ्टनंट जनरल पंकज जोशी यांच्या बायकोनी त्याची कशी निवड केली, हे दोन किस्से वाचण्यासारखे आहेत. याचं कारण सांगतो मी तुम्हाला, की जोडीदार निवडणं म्हणजे लव्ह ॲट फर्स्ट साईट वगैरे वगैरे हे सगळं ठीक आहे, पण जोडीदार निवडणं ही खूप महत्वाची गोष्ट असते. आपल्या जोडीदाराच्या कडून आपल्या काय अपेक्षा आहेत किंवा जोडीदारामध्ये कुठले गुण असायला हवेत आणि विशेषतः जेव्हा तुम्ही सामाजिक जीवनात वावरता तेव्हा जोडीदार कसा असावा, तर याचे काही मापदंड असतात. विशेषतः सैन्यामध्ये किंवा राजकीय जीवनात किंवा जे खेळाडू वगैरे वगैरे असतात. तर हे जे दोन किस्से आहेत ते सगळ्यांनी जरूर वाचावेत. छोटेसेच किस्से आहेत, पण त्याच्यामधनं निश्चितच तुमच्या विचाराला चालना मिळेल की आपला जोडीदार आपण कसा निवडला पाहिजे, की आपली सामाजिक आर्थिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन कशी निवड केली पाहिजे. तर याचे काही मार्गदर्शक तत्व तुम्हाला या दोन किस्सांमधनं सहज मिळू शकतील. जाता जाता शेवटी अजून एक उद्बोधक माहिती सांगतो आणि आपण थांबूया. ते म्हणजे मध्य प्रदेशातलं महू हे गावाचं नाव कसं पडलं. तर महू हे गावाचं नाव नाहीये. तर महू हे एक शॉर्ट फॉर्म आहे, MHOW, दॅट इज मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉर. तर महू हे गाव नसून हा एक शॉर्ट फॉर्म आहे. तर असो, तर अशी या 6 व्यक्तिरेखा की ज्यांनी आपल्या सैन्याला अतिशय सक्षम नेतृत्व दिलं, आपल्या सैन्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचवलं, वेळोवेळी नवीन तंत्रज्ञानाची कास धरली आणि आपल्या सैन्याच्या आधुनिकीकरणाकडे विशेष लक्ष पुरवलं. याच्यामध्ये जाता जाता मेजर जनरल शशिकांत पित्लेंचे पण मी मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी या 6 व्यक्तिरेखा संक्षिप्त स्वरूपात आणि तरी सुद्धा पुरेसं माहितीपूर्ण विवेचन करून आपल्या समोर मांडलेले आहेत. त्याच्यामुळे या 6 व्यक्तिरेखांची आपल्याला पुरेशी ओळख होते, त्यांच्या गुणांची ओळख होते. तर असं हे पुस्तक जरूर वाचा आणि तुमचा अभिप्राय मला कळवा. धन्यवाद. जाता आता पुन्हा एकदा विनंती, जर तुम्ही अजून माझ्या
या वाहिनीचं सभासदत्व घेतलं नसेल तर ते कृपया ते सभासदत्व घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या वाहिनीची माहिती पोहोचवा. तसंच ही चित्रफित जरा जास्त लांबली त्याबद्दल क्षमस्व. धन्यवाद.